उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत। मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा करू कोरा 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 अरे चोरा आता पुढे गेला। दुसरे दोघं जे आहेत ते अनर्थ मंत्री आणि तिसरे जे दाढी खाजत फिरतात ते नगर विकास मंत्री। नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा राज्यामध्ये झालेली आहे। असं आहे की निवडणुकांची घोषणा झाली आहे। आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ। तीनही आमचे जे पक्ष आहेत ते आपापल्या परीनं त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघही एकच आहोत। कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्टपोल युती होईल। त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल। उद्धव ठाकरे आज मराठवाडा विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। कसं बघताय दौऱ्याकडे? चांगलं आहे, विरोधी पक्षाचं काम आहे। पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत त्यामुळे मला आनंद आहे। आपल्या सरकारसाठी केला उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत। मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। काल निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली, त्यावर राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की ही पत्रकार परिषद बघितल्यावर तळपायाची आग मस्तकात गेली, कारण निवडणूक आयोगाकडे उत्तर नाही। दुबार त्यांना एकच उत्तर पाहिजे, ते म्हणजे निवडणुका पुढे ढकला। त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाही। त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही। आता जर का तुमच्या इकडे निवडणुका लागतील, अजून इथे निवडणुका तसे जाहीर नाही झालेल्या, जिल्हा परिषदेवर लागतील आणि जे सरकारी येतील मंत्री संत्री वाजंत्री घेऊन त्यांना सांगायचं पहिलं माफी दे, कर्जमुक्ती कर। माफी नाही, माफी हा शब्द चुकीचा आहे, कारण माफी कोणाला देतात? गुन्हेगाराला। माझा शेतकरी गुन्हेगार नाही, माझा शेतकरी अन्नदाता आहे। त्याच्यामुळे आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे। ती निवडणुकीच्या आधी केली तर आणि तरच तुला मत देऊ, कारण निवडणुकीच्या आधी माझ्याकडे व्हिडिओ आहेत देवेंद्र फडणवीसांचा। आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा करू कोरा 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 अरे चोरा आता पुढे गेलास, आता पुढे गेलास। आणि अजित पवार यांचं पण आहे, तो शोधतोय मी। कर्ज माफी नाही केलं तर नाव लावणार नाही। आता काय लावणार? तर तुम्ही सुद्धा ते काहीतरी शेतकरी म्हणून एकवटणार आहात की नाही? त्यांनी जे काही पॅकेज जाहीर केलं, इतिहासातील सगळ्यात मोठं पॅकेज कुठे जे जाहीर कोणी केलं? मुख्यमंत्र्यांनी केलं ना। दुसरे दोघं जे आहेत ते अनर्थ मंत्री आणि तिसरे जे दाढी खाजत फिरतात ते नगर विकास मंत्री। ते काय उपमुख्यमंत्री नाहीयेत, कारण ते संविधानात उपमुख्यमंत्री हा शब्दच नाहीये। त्याच्यामुळे हे नगर विकास आणि अनर्थ मंत्री आहेत। हे उपमुख्यमंत्री पद ह्यांना नुसतं चिकटवलंय, पण हे उपमुख्यमंत्री नाहीये, विरोध आहे। तर ते येतील तेव्हा त्यांना विचारा की तुम्ही जाहीर केलं होतं की आम्हाला कर्जमुक्त करणार, झालं ना? आता वर्ष झालं, अजून एक वर्ष, अजूनही महिनाभर 6 महिन्यानंतर म्हणजे त्यांनी जे काय केलं होतं 2017ला जी कर्जमुक्ती त्यांनी केली होती, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लावलं, पण किती जणांचं खरंच त्या योजनेत कर्जमुक्त झाले? बीड जिल्ह्यामध्ये खूप वर्षांपूर्वी एकदा आपण प्रचंड सभा घेतली होती, त्या शेतकऱ्यांच्याच विषयासाठी घेतली होती, देता की जाता। आणि त्यावेळेला आज आपल्या सोबत असलेले पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री होते। देशामध्ये कोणत्याही राज्यातल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नव्हती, ती आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकवटून मागितली। आणि त्याच्यामुळे तेव्हा कदाचित पहिल्या प्रथम किंवा बऱ्याच वर्षानंतर देशातल्या सर्व शेतकऱ्यांना मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पहिली कर्जमाफी देण्यात आली। त्याच्यानंतर आपलं युतीचं सरकार आलं, यांनी जाहीर केलं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी। त्यातले किती लोकांना किती मिळाले मला कल्पना नाहीये, पण मी मात्र प्रामाणिकपणाने कोणताही अभ्यास न करता, ड म्हणा पाहिजे तर मला, अडाणी म्हणा पाहिजे तर मला, पण शेतकरी प्रेम करतोय तर मला कोणी ढ म्हणू दे, अडाणी म्हणू दे, पण अभ्यास न करता मी 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं। आता आपले जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते पंचांग काढून बसलेले आहेत, म्हणजे आता राहू कुठे, केतू कुठे, आता त्यांच्या खुर्चीवर अनेक ग्रहांची वक्रदृष्टी आहे, त्याला आपण काय करू शकत नाही। आता कालच ते बिहारमध्ये बसता बसता पडले,
आणि पडता पडता बसले, तो भाग वेगळा. पण त्यांनी आता मुहूर्त काढलाय पुढच्या वर्षी जूनचा. आता जून मध्ये जर कर्जमुक्ती करणार असतील तर आता हे खरीपचं जे कर्ज डोक्यावर साठलेले आहे त्याचे हप्ते भरायचे की नाही भरायचे? कारण जर कर्जमाफी होणार असेल तर हप्ते का भरा, आणि हप्ते नसेल भरणार नसू तर रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे की नाही मिळणार आहे? मग पुनर्गठन जर का होणार असेल तर त्या सगळ्या कर्जाची माफी ही जून मध्ये होणार आहे का? याची उत्तर कोण देणार आहे? मिळतात उत्तर.